संचिता शांत हो. हा, ती नाही आली तर काही फरक नाही पडत आहे. तिच्या न येण्याने आपली पूजा थांबणार नाहीये. शालिनी काय बोलताय तुम्ही? घरात पूजा आहे ना, मग तुम्ही स्वतःचा आणि दुसऱ्यांचा मूड खराब करू नका ना. मूड तर त्या वॉर्डन मॅमच्या वागण्यानेच खराब झालाय डॅड. ठीक आहे, मी बघतो. गेले परत तिला समजवायला. काय घोळ लागलाय काय माहित. येऊ का? काय झालं? संचिता तुला खाली पूजेसाठी बोलवायला आले होते ना? तू नकार दिलास. तुझी तब्येत बरी आहे ना? म्हणजे खरोखर पूजा आहे? मला वाटलं संचिता नेहमीप्रमाणे काहीतरी. नाही नाही, पूजा खरोखरच आहे खाली. चल ना, तू ये ना. पण अशी अचानक कशी काय पूजा ठरवली? कालपर्यंत कोणी कल्पना सुद्धा दिली नाही. अचानक नाहीये ते. आज तो दिवस आहे ना, आज तर पूजा व्हायलाच हवी. तुला तर माहिती आहे की माझ्या गोष्टी लक्षात राहत नाहीत म्हणून. आणि घरात सध्या काय चालू आहे हे तू जाणतेस. तो वकील, माझी बाहेरची सगळी कामं, त्यात मी पार विसरून गेलो होतो. शालिनीनं मला आठवण करून दिली आजच्या पूजेची. आणि काय ना, प्रथेप्रमाणे ही पूजा आमच्या घरात व्हायलाच हवी. तेव्हा तू तयार हो. आजची पूजा तुझ्या हस्ते करायची आहे. मला असं वाटलं की संचिता नेहमीप्रमाणे काहीतरी मला त्रास देण्यासाठी नाटक करते म्हणून मी नाही म्हणाले. पण मणी आणि स्वानंदी नसतात. त्यांच्याबद्दल काळजी करू नकोस. आपण सुरुवातीचे विधी करूया. त्या आल्याशिवाय पुढचे विधी आपण करणार नाही, मी तुला खात्री देतो. मग तर झालं. ठीक आहे, तुम्ही वा पुढे, मी येते. ठीक आहे, मी वाट बघतो तुझी. सावकाश उतरा. मणी सर, अहो किती खरेदी केलीत तुम्ही? हे जरा जास्तच झालं नाही वाटत आहे का तुम्हाला? स्वानंदी, ही तर फक्त सुरुवात आहे. आपलं बाळ एकदा घरात येऊ द्या, मग एवढीच खरेदी आपण दर आठवड्याला करणार. काय? मग काय स्वानंदी, मला माझ्या बाळाला कसलीच कमतरता भासू द्यायची नाहीये. त्याने जी इच्छा दर्शवली ती त्याच्या समोर उभी करायची, बस. मणी सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. अहो पण हे सामान किती महागाचं आहे माहितीये का? अहो ते झबलं 500 रुपयाला झालंय. तेवढ्यात मोठ्या माणसाचा शर्ट आला असता. मग काय करायचं? तसंच ठेवायचं बाळाला नागडं. कपडे नाही घालायचे. मणी सर, अहो काय बोलताय? मग काय बोलू स्वानंदी? स्वानंदी, आपल्या बाळाच्या बाबतीत जे बेस्ट आहे ना त्याचाच विचार करायचा आपण, किमतीचा नाही. स्वानंदी, आपलं बाळ आपल्यासाठी अनमोल. मग कुठल्याही गोष्टीचा मोल का बघायचा आपण? बरोबर ना? मग चला, इथेच गप्पा मारत बसणार आहोत का? चल. संचिता, सगळी तयारी झाली का? हो डॅड, सगळी तयारी झाली आहे. तुम्ही एकदा चेक करा. बघतो ना. हार लावलेला आहे, पणत्या आहेत इथे, फुलं बिलं सगळी आहेत. येते नीलम, येते. मग आपण सुरुवात करूया पूजेला. कसे म्हातार जळ लागल्यासारखे वागतायत बघ. नीलम डार्लिंग आली की पूजा करूया म्हणे. या वेळात हे वागणं शोभतंय का? अरे वा, सगळी तयारी झाली आहे ना? पूजा? मॉम, का थांबलोय आपण? चल ना, पूजेला सुरुवात कर तू. अरे सुजित, आम्ही नीलम ताईंची वाट बघतोय. तुझ्या डॅडनी ठरवलंय की आज पूजेचा मान त्यांना देऊया, म्हणून त्यांचीच वाट बघतोय. ये नीलम, ये. चला पूजेला सुरुवात करूया आपण. ही बघ कशी साडी नेसून आलीये, नटवी कुठची. मणी आणि स्वानंदीची वाट बघतीस ना तू? अरे हे काय, दोघही आलीच. मणी, स्वानंदी, या. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. मनातल्या मनात तुमची आठवण काढून आम्ही हेच विचार करत होतो तुम्ही कधी येणार आहात, आणि तुम्ही आलात.
या या नीलम, आता खुश आहेस ना? मला माहितीये ही दोघं आल्याशिवाय तुझं पूजेमध्ये लक्ष लागलं नसतं. बरं, चल आता सुरुवात करूया आपण. ये. अचानक कसली पूजा? काय स्वानंदी, 20 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी मी या घराची कोनशिला ठेवली होती आणि आजच्याच दिवशी दरवर्षी आम्ही इथे तुळशीची पूजा करतो. म्हणजे मीच ही प्रथा सुरू केलेली आहे. तू या घराची सून आहेस तेव्हा इथल्या चालीरीती काय आहेत, प्रथा काय आहेत हे समजून घे. 20 वर्षापूर्वी जेव्हा मी हा प्लॉट घेतला तेव्हा आजूबाजूला वस्ती नव्हती. पण इथल्या काही लोकांनी मला सांगितलं की मागच्या बाजूला जे झाड आहे तिथे काही अघटित घटना घडली. हा प्लॉट तर स्वस्त होता म्हणून मी घेण्याचा विचार केला, पण त्यांच्या सल्ल्यावरून मग मी हा विचार बाजूला ठेवला. मग काही दिवसांनी मी आणि शालिनी इथे फिरायला आलो होतो. म्हटलं आपण शेवटचा हा प्लॉट बघूया आणि मग जाऊया. इथे आलो तेव्हा आम्हाला ना एक गणपतीची दगडी मूर्ती मिळाली. आपल्या देवाऱ्यात आहे ना ती अजूनही. मी हेच समजलो की हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि म्हणून मी हा प्लॉट घेतला. ह्या भागातला आपला हा पहिला बंगला आहे आणि हळूहळू मग नंतर आजूबाजूला वस्ती वाढायला लागली. तुला सांगतो, आजचे इथले जागेचे भाव आहेत ना ते गगनाला भिडलेले आहेत. गणपतीच्या आशीर्वादाने मी माझं घर बांधू शकलो. बऱ्याच वर्षांची माझी इच्छा होती की माझं स्वतःचं घर असावं आणि ते सत्यात उतरलं. नीलम, पूजेला सुरुवात कर. घरच्या लक्ष्मीनी पूजा केली आहे. आता पूजेचा दुसरा मान हा घरातल्या वारसाचा आहे. ये मणी. हो हो तूच ये. तू घरातला मोठा आहेस, ये पूजा कर.